नमस्कार. जोपर्यंत आपल्या कार्याचं कौतुक हे आपल्या कुटुंबामध्ये होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला कुठलाही हुरूप येत नाही. आणि समाज म्हटलं की एक कुटुंब आहे. आज या समाजाने मला पुरस्काराच्या रूपाने जे कौतुक केलं आहे माझं, त्यांचं खरोखरच या वंजारी महासंघ महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी सर्वप्रथम आभार मानते. आणि संत भगवान बाबा चरणी आणि वामन भाऊ चरणी नतमस्तक होऊन आजच्या परिस्थितीवरची माझी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे कलियुग. झरे झरे माया ममतेचे कलियुगी मावळले, झरे माया ममतेचे कलियुगी मावळले, बोकाळला स्वार्थ सारा भ्रष्ट मानसे वाढले. युगांतील चतुर्थ हे, युगांतील चतुर्थ हे कलियुग याचे नाव, युगांतील चतुर्थ हे कलियुग याचे नाव, अंतस्थची हेच ठरे रोज भेटे नवे गाव. नैतिकता सदाचार युगी सारे लोप झाले, नैतिकता सदाचार युगी सारे लोप झाले, धागे नाते संबंधाचे सैल सुटत चालले. काय सांगू बये गाथा, काय सांगू बये गाथा, माया काळ जात नसे, संपत्तीच्या मोहापायी रक्त रक्ताले चढसे, संपत्तीच्या मोहापायी रक्त रक्ताले चढसे. झाली बुद्धी भ्रष्ट ज्याची, झाली बुद्धी भ्रष्ट ज्याची, लेक धोक्यात आणली, झाली बुद्धी भ्रष्ट ज्याची, लेक धोक्यात आणली. उमलणारी कळी तिची खुडू हैवाने लागली. हेच काते कलियुग, हेच काते कलियुग, संभ्रमात सारे झाले. डंका वाजे असत्याचा, सत्य सारे मूक झाले, डंका वाजे असत्याचा, सत्य सारे मूक झाले. सोड सारी भ्रष्टाचारी, नको बनू व्यभिचारी, सोड सारी भ्रष्टाचारी, नको बनू व्यभिचारी. अरे माणूस तू भला, जोड युगे सुविचारी, अरे माणूस तू भला, जोड युगे सुविचारी. धन्यवाद.